एकनाथ शिंदे हे कसले वाघ, अडचण आली की गावे पळून जातात. मित्र हो, नमस्कार. महायुतीमध्ये उडणाऱ्या ठिणग्या बघा एक दिवसही थांबताना दिसत नाहीत. म्हणजे काय म्हणायला महायुती आहे, 3 पक्ष एकत्र काम करतात वगैरे वगैरे, पण खरं तर हे 3ही पक्ष एकमेकाच्या विरोधातच कामाला लागलेले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून आपापला पक्ष तर प्रत्येकाला सांभाळायचा आहे, वाढवायचा आहे, पण त्याबरोबर दुसऱ्याच्या पक्षाला दाबून टाकायचं आहे. भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला गोड बोलून किनाऱ्याला लावलं जात आहे. दुसरीकडं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कधीही सख्य नव्हतं, सलोखा नव्हता. महाविकास आघाडीत असतानाही अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात बेबनाव होताच. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली तेव्हा बघा अनेक कारणं सांगितली जात होती. म्हणजे आम्ही यासाठी फोडलो, यासाठी बाहेर पडलो, बंड केलं, उठाव केला वगैरे वगैरे. कधी काही म्हणायचे ते हिंदुत्वासाठी आम्हाला बाहेर पडावं लागलं, किंवा आम्ही बाहेर पडलो, किंवा आम्ही त्यासाठी शिवसेना फोडली. कधी म्हणायचे अजित पवार यांच्याकडून आमच्या आमदारांना योग्य निधीच मिळत नाही, विकास कसा होणार वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला माहित आहे अजित पवार यांच्यावर शिंदे गट सातत्यानं राग काढत होता. एकनाथ शिंदे गट भाजप सोबत जाऊन बसला आणि पुन्हा त्यांच्या राशीला असलेले अजित पवार कायम आले. महाविकास आघाडीतून अजित पवार भाजपसोबत महायुतीत आले आणि शिंदे गटाची पुन्हा एकदा दुहेरी कोंडी झाली. महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवारच अर्थमंत्री आणि पुन्हा शिंदे गटाची तीच तक्रार. कोणती? आम्हाला निधी मिळत नाही, आमच्या आमदाराला निधी दिला जात नाही वगैरे. गेल्या 4 महिन्यामध्ये शिंदे गटाने अनेक वेळा हीच तक्रार केली आहे निधीच्या संदर्भात. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी शिंदे गटाकडे असलेल्या विभागाचा निधी कापला, वळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये आणखी एक ठिणगी पडली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आता भलतेच खवळलेले आहेत अर्थ विभागावर आणि साहजिकच अजित पवार यांच्यावर. आपल्या विभागावर मोठा अन्याय होतोय असं सांगत संजय शिरसाट यांनी अजित पवार यांच्यावर अत्यंत कडक शब्दाच्या फैरी झाडल्या आहेत. शिंदे गटावर वारंवार निधी देण्याबाबत सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावं अशी शिंदे गटाची अपेक्षा असते आणि ते स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातात आता फारसं काही उरलेलं नाही. त्यांच्या कुठल्याही म्हणण्याला, कुठल्याही मागणीला महायुतीत फारसं महत्व दिलं जात नाही. ते रुसतात, फुगतात, नाराज होऊन गावी निघून जातात. तरीही त्यांची कुणी दखल घेत नाही. त्यातच अजित पवार यांनी फडणवीस यांच्याशी जवळीक साधलेली आहे. एकनाथ शिंदे यांचं आता महायुतीत फारसं काही चालत नाही. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री, आमदार अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. आणि अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांचा निधी वळवला जातो, पळवला जातो. एकनाथ शिंदे मात्र काहीही करू शकत नाहीत. याकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोट दाखवलं. शिवाय त्यांनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली सुद्धा उडवली. एकनाथ शिंदे हे कसले वाघ, अडचण आली की गावे पळून जातात. शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचाच निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवला जातो आहे, तरीही ते गप्प आहेत. काही अडचण आली की ते गावाकडे पळतात. अशा वाघाची नख आणि दात काढून टाकलेले आहेत. अशा प्रकारची टीका अंबादास दानवे यांनी केली. दानवे यांनी उडवलेली ही खिल्ली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या जिव्हारी लागणार हे तर उघड आहे. सहन होईना आणि सांगताही येईना अशी एकनाथ शिंदे यांची अवस्था आता बनलेली आहे. सगळ्याच बाजूनी कोंडीत अडकताना एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काय विचार येत असतील हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.